हिना ज्ञानेश्वर आडे वय वर्ष 18 राहणार पांढुर्णा पिंपरी असं या हुशार आणि अत्यंत शांत स्वभावाच्या विद्यार्थिनीचं नाव आहे। हिना ही नेर येथील दी इंग्लिश स्कूलमध्ये 12वीला होती। काल 12वीचा निकाल लागला असताना शुक्रवारी दुपारी 1 वाजता आपला निकाल पाहण्याच्या अगोदरच तिच्यासोबत जो काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। हिना आडे या अत्यंत गरीब स्वभावाच्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। हिना ज्ञानेश्वर आडे वय वर्ष 18 राहणार पांढुर्णा पिंपरी असं या हुशार आणि अत्यंत शांत स्वभावाच्या विद्यार्थिनीचं नाव आहे। हिना ही नेर येथील दी इंग्लिश स्कूलमध्ये 12वीला होती। तिच्याकडे मोबाईल नसल्यानं तिनं भावाला छोट्या मोबाईलवरून कॉल करून निकाल काय लागला याची विचारणा केली। यावेळी तो बाहेरगावी होता। हिना घरी एकटीच होती। भावानं तिचा निकाल लगेच बघितला। तिला 47% गुण मिळाले होते। अतिशय कमी गुण मिळाले हे ऐकून बहीण नाराज होईल म्हणून त्यानं हिनाला घरी आल्यावरच निकाल सांगतो असं उत्तर दिलं। त्यानंतर हिनाचा भाऊ आपल्या गाडीवर बसला आणि लवकरात लवकर आपलं घर गाठण्यासाठी वाऱ्याच्या वेगानं घरी आला। पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। आपल्या भावानं आपल्याला निकाल का बरं सांगितला नाही याबद्दल ती अनेक विचार करू लागली। यावरून हिनानं आपण नापास झालो अशी समजूत करून घेत गळफास लावून आत्महत्या केली। भाऊ दुपारी घरी परत आल्यानंतर त्याला हे दृश्य दिसलं। हिनाचा भाऊ जयकुमार ज्ञानेश्वर आडे याच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी दिली आहे।